नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2024। तर बघा मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत येणार आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर बघा, नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार तर सर्वात अगोदर समजून घ्या, ज्यावेळेस पण तुमचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतो त्याच्या 2 दिवस अगोदर एक GR येतो, पीएमए स्टेटस मध्ये ते दाखवलं जातं। तर सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्टली डेट सांगणार आहे की कोणत्या तारखेपर्यंत तुमचा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट मध्ये भेटून जाईल। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची संपूर्ण प्रोसेस समजून घ्या। तर बघा मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो तिसरा हप्ता होता तो मागच्या वेळेस किती तारखेला आलेला होता ते बघा। तर बघा, जो नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता होता तो डिसेंबर ते मार्चचा हप्ता आला 28 फेब्रुवारीला, तर 26 फेब्रुवारीला GR आलेला पीएमए स्टेटस आता। तर बघा, ज्यावेळेस तुमचा नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता आलेला होता तर तो हप्ता हा 28 फेब्रुवारीला आला होता आणि त्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर 26 फेब्रुवारीला GR आला होता पीएमए स्टेटसचा। ठीक आहे, हे माहिती समजून घ्या। समजा त्याचप्रमाणे जर समजा तुमचा ह्या वेळेस 27 जुलैला जर तुमचा हप्ता येणार असेल तर त्याचा GR कधी येईल? 25 जुलैला, म्हणजे 2 दिवस अगोदर तुम्हाला त्याचा GR पाहायला मिळेल पीएमए स्टेटसचा। ठीक आहे, तर आता बघा, GR आलता पीएमए स्टेटस, आता पिरियड चालू आहे एप्रिल ते जुलै। आता बघा, एप्रिल ते जुलैचं हे पिरियड चालू आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बघा एप्रिल ते जुलैचा हा पिरियड चालू आहे आणि 22 किंवा 23 तारखेला GR येऊ शकतो। तर बघा मित्रांनो, 22 किंवा 23 तारखेला GR येऊ शकतो आणि तुमचा जो हप्ता आहे जुलैपर्यंत 27 जुलैपर्यंत येईल अशी काही मीडिया रिपोर्ट्स नुसार सांगण्यात येत आहे की 27 जुलैपर्यंत तुम्हाला तुमचा हप्ता भेटू शकतो। पण तो कधी भेटणार? 22 किंवा 23 तारखेला किंवा 24 तारखेपर्यंत जरी GR आला तरी त्यानंतर तुम्हाला भेटून जाईल। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, महत्वाचा मुद्दा हा पण आहे, होत आला टाइम आणि जास्तीत जास्त जरी तुम्हाला टाइम लागला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता भेटण्यासाठी तरी 30 जुलैचे आधी हप्ता मिळेल 100%। तर बघा, जुलै महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे आता हा लास्ट वीक राहिलेला आहे ह्या 4 महिन्यांचा। बघा, आता या ठिकाणी मी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे ह्या एप्रिल ते जुलै हा जो पिरियड आहे याचा फक्त आता हा शेवटचा आठवडा लागलेला आहे चौथा। त्यामुळे काही करून मित्रांनो, तुमचा जो हप्ता आहे हा तुम्हाला याच आठवड्यामध्ये भेटणार आहे, जुलै महिन्याच्या लास्ट वीक मध्ये। परंतु त्याच्या 2 दिवस अगोदर एक GR येतो पीएमए स्टेटसचा वरती सांगितल्याप्रमाणे, आणि त्याच्या 2 दिवसानंतर तुम्हाला तुमचे पैसे अकाउंटमध्ये भेटून जातील। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट वाटला असेल तर कमेंटमध्ये विचारा। आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, बेनिफिशियरी स्टेटस कसं चेक करायचं? तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येतो। या ठिकाणी तुम्हाला हा जो बेनिफिशियरी स्टेटस दिसतोय लाल अक्षरामध्ये, याच्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी दोन ऑप्शन असतात, त्याच्यापैकी एक ऑप्शनचा यूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे मोबाईल नंबर टाकून एक OTP, तो OTP सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा बेनिफिशियरी स्टेटस पाहू शकता आणि नोंदणी क्रमांक सुद्धा टाकून तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला नोंदणी क्रमांक माहित नसेल तर तुम्ही त्याच्या जागी तुमचा मोबाईल नंबर सुद्धा टाकू शकता। तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आणि या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा। अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।